आणि आता ज्यावेळेस माहिती समोर येईल सगळी त्यावेळेस आपल्याला कळणार आहे की कशी कुणाची कुठल्या कामात मदत झाली आणि हे तपास कसा पूर्ण झाला. 1400 पानाचा चार्जशीट दाखल करण्यात आलेला आहे. SIT CID असेल जे काही यंत्रणांनी काम केलेलं असेल, तुम्हाला काय वाटतं 1400 पानाचा आरोप? नाही, हा तपास मोठा होता आणि ह्याच्यामध्ये कटकारस्थान करणारे, अपहरण करणारे, खंडणी गोळा करणारे, याच्यामध्ये आरोपीची संख्या, मदत करणाऱ्यांची संख्या जरी प्रमुख आरोपी हे 9 असले तरी ह्याच्या मागे खूप मोठं जाळं होतं आहे आणि त्यातूनच हे सगळं पुढं प्रक्रिया चाललेली आहे. आणि प्रत्येक आरोपी हा त्याची गुन्हेगारीची पार्श्वभूमी आहे, म्हणूनच मकोका हे कलम लावण्यात आलं होतं. आणि त्याच्यामुळे हे 1400 पानाचे जे चार्जशीट आहे ते आज दाखल झालेले आहे. यातून आमची अपेक्षा आहे की आरोपीला याच्यातून फाशी झाली पाहिजे आणि फाशीच होणार. तपासाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असं वाटतंय का? नेमकं यातून पुढचा जो तपास आहे आता आणखी सहआरोपी करण्याची बाकी आहे. बहुतांश ज्यांनी आरोपीला सहकार्य केलं असे देखील सहआरोपी केले नाही. आता आपल्याला ही ज्या वेळेस याची माहिती पूर्ण भेटल किंवा आपण त्याचा थोडा स्टडी करू त्याच वेळेस आपल्याला पुढं हा प्रथम टप्पा आहे का म्हणजे काय हे त्याच वेळेस आपल्याला समजेल. त्याशिवाय अगोदर बोलणं चुकीचं होईल. आता दोषारोपपत्र दाखल करण्या अगोदर देशमुख कुटुंबाला त्यांनी माहिती दिली होती का तपासी अधिकाऱ्यांनी, आणि तुम्हाला कधी नेमकं कळलं? नाही, आम्हाला प्रसार माध्यमातूनच कळालं. का तर उशीर जर होत असेल जास्त चार्जशीट हे दाखल करायला तर ती त्यांनी घेतलेली काळजी आहे, ती वेळेच्या अगोदर चार्जशीट त्यांनी दाखल करायचा प्रयत्न केलेला आहे. बजरंग सोनवणे म्हणाले की खरं तर 180 दिवस असताना 80 दिवसातच ही चार्जशीट दाखल केली गेली आहे आणि हे सगळं संशयास्पद आहे. थोडं वेळ जाऊ द्या, काही गोष्टी तुम्हाला आपोआप कळतील आणि ते वेळ जाणंच खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे मी ह्याच्यावर जरा बोलणं टाळेल. भाऊ, तुमची 2 ते 3 वेळेस तर समितीसोबत बैठक झाली होती, तुमचं बोलणं झालं होतं, तुम्ही बोलले काही गोष्टी आहेत मी बाहेर बोलू शकत नाही. तुम्हाला पहिले SIT किंवा समितीने सांगितलं होतं का चार्जशीट डिटेलमध्ये घेणार आहे, काय घेणार आहे? म्हणजे 1400 पानाचं चार्जशीट आहे, ह्याच्यावर काही तुम्हाला तिन्ही प्रकरणाचं जे चार्जशीट दाखल केले गेले आहेत, खंडणी, हत्या आणि अट्रॉसिटी, मारहाण, आम्ही त्यांना वेळोवेळी भेटायचो, तपास कुठल्या पद्धतीने चालू आहे, कसा चालू आहे, तर आम्हाला ते समाधानकारक सगळ्या गोष्टी सांगायचे आणि आम्ही त्यांना फक्त विनंती करत राहत होतो की याच्यामध्ये निष्पक्षपातीपणे हा सगळा म्हणजे तपास झाला पाहिजे आणि त्याची दक्षता त्यांनी घेतली असावी. त्यांनी जवळपास 80 दिवस झालेत, कृष्ण आंधळे फरार आहे आणि तुम्ही पाहिलं असेल की काही शंका उपस्थित केल्या जात आहेत त्याच्या असण्याबाबत, त्याबद्दल काय सांगाल सविस्तर? ते सगळं पोलीसचं काम आहे. आपण आपलं जे काम होतं ते आपण केलंय. आता ते पोलीसचं काम राहिलेलं आहे. त्याच्या तपासामध्ये तो कधी शोधतोय, तो कुठं सापडतोय, तो कुठं फरार आहे, ते काम त्यांचं आहे. त्यांना ते केलं पाहिजे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.